नमस्कार, तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे मुंबई तकमध्ये. गेल्या काही दिवसांपासून तुम्ही बातम्या वाचत असाल. त्याच्यामध्ये अनेक बँकांमधले घोटाळे समोर आलेले आहेत आणि त्यामुळे हजारो खातेदारांच्या रांगा या बँकांच्या बाहेर लागलेल्या आपण पाहिलेल्या आहेत. नुकताच न्यू इंडिया कोऑपरेटिव्ह बँकेमध्ये घोटाळा झाल्याचं समोर आलेलं आहे. तब्बल 122 कोटी रुपयांचा घोटाळा आहे आणि बँकेचेच माजी जे महाव्यवस्थापक राहिलेले होते हितेश मेहता यांनीच या सगळ्या संदर्भातला घोटाळा केल्याचं आता तपासातून समोर येत आहे. पोलीस तपास या सगळ्या प्रकरणामध्ये सुरू आहे. पण या सगळ्या घोटाळ्यांमुळे एक प्रश्न निर्माण होतोय आणि जे सामान्य खातेदार आहेत त्यांच्या मनामध्ये सुद्धा एक भीती निर्माण झालेली आहे की आम्ही नेमकं कुठल्या बँकेमध्ये इन्व्हेस्ट केलं पाहिजे, आमचे बँकेमधले पैसे सुरक्षित आहेत की नाही, आमच्या फ्युचरचं काय, असे अनेक प्रश्न या सगळ्यामध्ये पडलेले आहेत. आणि त्याचबरोबर आपण काही दिवसांपूर्वी टोरेज नावाच्या कंपनीमधला घोटाळा सुद्धा पाहिला होता, ज्यामध्ये सुद्धा अनेक इन्व्हेस्टरनी त्यांचे पैसे गुंतवले होते. जास्त परतावा मिळेल असं आश्वासन कंपनीकडनं देण्यात आलं होतं आणि त्याच्यामध्ये सुद्धा आपण बघतोय की अनेक खातेदारांचे जे पैसे आहेत ते अडकलेले आहेत, अनेकांचं नुकसान सुद्धा झालेलं आहे. त्यामुळे लोकांच्या मनात अनेक प्रश्न आहेत, लोकांना या सगळ्यांबद्दलची भीती वाटते आहे आणि या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपण या मुलाखतीच्या माध्यमातून घेणार आहोत. या मुलाखतीमध्ये आपल्या सोबत आहेत अर्थतज्ञ विश्वास उडगी सर, जे बँकिंग विश्वासले सुद्धा तज्ज्ञ आहेत. सरांकडनं आपण या सगळ्या संदर्भातली माहिती घेणार आहोत आणि तुमच्या मनातले प्रश्न आपण सरांना विचारणार आहोत आणि त्याची उत्तर घ्यायचा आपण प्रयत्न करणार आहोत. सर, तुमचं स्वागत आहे मुंबई तकमध्ये. धन्यवाद. तुम्ही या सगळ्या बँकांचे घोटाळे पाहत आहात, तुम्ही त्या सगळ्याबद्दलचा अभ्यास सुद्धा केलेला आहात. लोकांच्या मनामध्ये भीती आहे. त्यामुळे माझा प्रश्न अगदी सुरुवातीला साधा आहे की अशा वेळी जेव्हा अशा बँकांमध्ये घोटाळा होतो, खास करून कोऑपरेटिव्ह बँकांमध्ये घोटाळा होतो आणि लोकांना एक प्रश्न पडतो की आपले पैसे सुरक्षित आहेत की नाही, आपल्याला ते परत मिळतील की नाही, तर अशा वेळी जेव्हा असा घोटाळा होतो तेव्हा खरंच लोकांना त्यांचे पैसे परत मिळू शकतात का आणि त्यासाठी काय करायला हवं? हाच तर खरा प्रश्न आहे की सहकारी बँक असो किंवा कुठलीही बँक असो, लोक जेव्हा आपली ठेव म्हणजे ती सेव्हिंग मध्ये असते, ते रिकरिंग डिपॉझिट असते, ते फिक्स डिपॉझिट असते, याच्यामध्ये ठेवतात, त्यावेळेस त्यांच्या सुरक्षतेविषयी त्याला खात्री असते म्हणून ते ठेवतात. पण गेल्या 25 वर्षामध्ये सहकारी बँकांमध्ये असुरक्षित वातावरण आहे आणि ते 2010 नंतर इतकं असुरक्षित आहे की या बँका 2010 नंतर विशेष करून या बंद पडत आहेत. म्हणजे आता न्यू इंडिया बँक बंद पडली, न्यू इंडिया कोऑपरेटिव्ह बँक. पण दर आठवड्याला एक कोऑपरेटिव्ह बँक बंद पडते, त्याचं काय करायचं? म्हणजे हा व्यवस्थेचा प्रश्न आहे. त्यामुळे सर्वच सहकारी बँकांमध्ये आता घबराट आहे. काही दिवसापूर्वी अभ्युदय होती, त्या ठिकाणी तिकडे ऍडमिनिस्ट्रेटर आला, ती बँक चांगली झाली म्हणून सांगण्यात येतं, मग तिथे निवडणुका का होत नाहीत? इथे प्रश्न असा आहे, असं सांगण्यात येतंय की 6 महिन्यानंतर आम्ही ही बँक पुनर्जीवित करू, आता आम्ही लायसन म्हणजे बँकिंग परवाना विड्रॉ करत नाही आहोत, असं आरबीआय म्हणतं. छान, चांगली गोष्ट आहे. पण 5 लाख आम्ही देऊ असं DICC म्हणतं, तेव्हा संशय निर्माण होतो. 5 लाख मिळावेत हे तर फार चांगलं होईल. एखाद्याला 5 लाख रुपये ठेवीदाराला मिळत असतील, 5 लाखापर्यंतचे पैसे त्याचे म्हणजे 100% पैसे मिळणं, ते सुद्धा 90 दिवसात, तर कोणीही म्हणेल की बँकेचं पुढे काय का होणार, माझे पैसे मला मिळतील. पण याच सरकारचा आणि याच रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचा कायदा असं सांगतो ऑगस्ट 21चा की बँक लिक्विडेशन मध्ये गेल्याशिवाय 90 दिवसात रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया नोटिफिकेशन काढून 5 लाखापर्यंतची रक्कम देऊ शकत नाही. मग रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया आता जर दिलं असेल तर त्यांनी अजून एक खुलासा करावा. तो खुलासा करावा असं मी जाहीर तुमच्या माध्यमातून एक आवाहन करतोय आणि आंदोलनाची तयारी पण करतोय. दुसरा मुद्दा, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया असं कुठेही म्हणत नाही की 5 लाखाच्या वरचे आम्ही तुम्हाला पैसे देऊ. मग प्रश्न असा निर्माण होतो की माझे समजा 1 कोटी रुपये आहेत, त्यातले मला 5 लाख रुपये अप टू 5 लॅक्स एक नोटिफिकेशन काढून आरबीआयने दिले, माझे वरचे 95 लाख हे कुठे जातात? हाही एक फ्रॉड आहे, हा व्यवस्थेतला फ्रॉड आहे. मी या व्यवस्थेतल्या फ्रॉड विषयी जास्त बोलतो. न्यू इंडिया कोऑपरेटिव्ह बँकेमध्ये आता जे घडलंय, गेली 5-6 वर्ष म्हणजे 5 वर्ष आपण म्हणू, ते रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर पर्यंत पोहोचवण्यात आलेलं आहे. याचे सगळे कागदी पुरावे माझ्याकडे आहेत. आणि या ठिकाणी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे ईडी जे त्यांचे हेड ऑफिस इथे मुंबईमध्ये आहे,
हे जर त्यांच्या अर्बन कोऑपरेटिव्ह डिपार्टमेंटला हे कळवत नसेल की या बँकेचं बघा काय ते, तर आज 5 वर्षानंतर मी असं बघतो मागे जाऊन की 2022-23चं बॅलन्स शीट म्हणते ही बँक तोट्यात आहे. हो. किती? 30 लाख कोटी. तुम्ही मगाशी काहीतरी उल्लेख केला 122 कोटीचा घोटाळा. नाही, घोटाळा प्रचंड मोठा आहे. 122 कोटी रुपये कॅश मधूनच काढलेले आहेत. आता तुम्ही मला सांगा, हा एवढा मोठा फ्रॉड आहे, हा गुन्हेगारी स्वरूपाचा आहे, म्हणून तिथे ताबडतोब त्या माणसाला अटक झालेली आहे. हो. खालपासून वरपर्यंत गेलेले लोक ह्यांना गुलामासारखे हाताशी मिळतात, म्हणून हे लोक अशा तऱ्हेचे गुन्हेगारी करतात, म्हणून अशा बँका बुडतात. प्रत्यक्षामध्ये किती मोठा घोटाळा आहे, तर बँकिंगच्या पार्लन्समध्ये, व्याख्येमध्ये मी असं म्हणेन, या बँकेचं भांडवल फस्त झालेलं आहे. या बँकेचं रिझर्व्ह मधून नफ्यामध्ये पैसे वळवण्यात आलेले आहेत, रिझर्व्ह मधून, हो. आणि नफा दाखवण्यात आलाय, पण ही बोगस गोष्ट आहे. अशा बोगस पद्धतीने बॅलन्स शीट दाखवणं हा एक मोठा गुन्हा आहे. हो. जनरल बॉडी मीटिंग नोटीस न घेता आपल्याच ठराविक चमच्यांना घेऊन जनरल बॉडी करणं, ही पद्धत 2020 पासून सुरू झालेली आहे. याचे कागदोपत्री पुरावे तिथल्या कर्मचाऱ्यांनीच निर्माण केलेले आहेत. पण आपल्याला जो आवडत नाही त्याला मीटिंग मध्ये येऊच द्यायचं नाही आणि दादागिरी करून आपल्याला हवं ते करायचं, अशा पद्धतीने 5 वर्षे बँक चाललेली आहे. सगळी कर्ज प्रकरणं ही सही न करता मोठमोठ्या बिल्डरांना देण्यात आलेली आहेत. कन्स्ट्रक्शन लाईन मध्ये, कन्स्ट्रक्शन लाईन म्हणजे बिल्डरांनाच हो. आपण असं म्हणू, 15 मोठ्या बिल्डरांना हो. एकूण जी कर्ज दिली, तर म्हणजे 100 रुपये जर समजा कर्ज वाटप झालं असेल, हिशोबा करता 100 रुपये जर कर्ज वाटप झालं, तर त्यातले 40% कर्ज वाटप फक्त बिल्डरांना. असं करणंच रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या नियमाच्या बाहेर आहे. हो. असं जेव्हा पूर्वी राष्ट्रीयकृत बँकांनी सुद्धा केलं, ते शेण खाल्लं, तेव्हा त्याला फटके मारले रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने. ही गोष्ट 2005 नंतर, 8 नंतर, 10 नंतर 8 ते 10 लाख कोटीची बिल्डरांची कर्ज थकीत होती बँकिंग उद्योगामध्ये. मग रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने फतवा काढला होता की अशा तऱ्हेने कन्स्ट्रक्शन लाईन मध्ये तुम्ही विदाउट सिक्युरिटी बिलकुल कर्ज देता कामा नये. पण इथे तर ही 2583 कोटी एवढा छोटा जीव असणारी ही एक अत्यंत ऐतिहासिक महत्वाची बँक केवळ चुकीच्या हातात गेल्यानंतर त्याचा गैरव्यवहार एवढा होतो की चेअरमन हे वाटेल तेव्हा पैसे काढतात आणि प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला डेबिट पडतं. हे शक्य नाही, हे करता कामा नये, हे नियमबाह्य आहे. पण झालंय ना. आणि तुम्ही तो फक्त 122 कोटीचं सांगितलं मी. या बँकेचा नॉन परफॉर्मिंग असेट म्हणजे थकीत आणि बुडीत कर्ज हे 15% पुढे गेलेलं आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने 5% पुढे गेल्यानंतर फटकेच मारले पाहिजेत सगळ्यांना. ते इतर ठिकाणी तुम्ही मारता, ह्यांना का नाही मारले? का जवळचा राजकीय पक्ष आहे म्हणून? हे सगळे मुद्दे या ठिकाणी आहेत. पण माझा मुद्दा, मी या राजकारणाच्या घाणीत शिरू इच्छित नाही, पण जॉर्ज फर्नांडिस आणि रणजित भानूंची बँक जर ही हायजॅक होत असेल एका सत्ताधारी राजकीय पक्षाकडून, तर संपूर्ण पुरोगामी चळवळ, समाजवादी चळवळ, कामगार संघटना त्या झोपल्यात, त्याला कळत नाही. त्यामुळे शेअर होल्डर्सचे अधिकार काढून घेतले, ठेवीदारांना गंडवलं, आणि आता लाईन लागते. तुम्ही सांगितलं लाईन लागते, हो लागते. तुम्हाला तुमच्या लॉकर मधलेच फक्त काय जे असेल ते मिळेल, बाकी काही मिळणार नाही. पण आता मगाशी मी सांगितलं 5 लाखाच्या खालची रक्कम आणि 5 लाखाच्या वरची रक्कम, मी तुम्हाला उदाहरण पण दिलं. याच्यावरती माझा जोर आहे आणि म्हणून मी म्हणतो की ठेवीदारांना फसवण्याचं काम रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया करते, ठेवीदारांना फसवण्याचं काम भारत सरकार करते. आणि म्हणून अधिक चिंतेचा विषय आहे, इन्शुरन्स प्रीमियमच्या नावाखाली लोकांना बहकवलं जाते. माझं म्हणणं 100% पैसे तुमचे आणि माझे बँकिंग व्यवस्थेमध्ये आहेत, ते पूर्णपणे सुरक्षित राहावे. माझा इन्शुरन्स असो अगर नसो, याची एक ग्वाही या सरकारने, या रिझर्व्ह बँक ऑफ दिले पाहिजेत. लाईफ इन्शुरन्स कॉर्पोरेशनचा जो पॉलिसी घेतो त्याला या देशाच्या LIC ऍक्ट नुसार
सरकारची गॅरंटी आहे. हो. तर या देशातल्या ठेवीदारांना हम्म. राष्ट्रीयकृत बँक असो, खाजगी बँक असो, RRB असो, कोऑपरेटिव्ह बँका असो, ही गॅरंटी, सॉवरिन गॅरंटी सरकारला देता येऊ नये. कसल्या प्रीमियमच्या गोष्टी करता? 1961 साली हा जेव्हा कायदा निर्माण झाला तेव्हा कॉम्रेड प्रभातकर नावाचा एक खासदार हे बँक कर्मचाऱ्यांच्या चळवळीचे मी तर म्हणेन भीष्माचार्य होते. हो. त्यामुळे कायदा झाला, बुडणाऱ्या बँकेतल्या लोकांना काहीतरी मदत मिळावी, पण बँकाच बुडू नये याकरता काय करता येईल हे सरकारने विचार करायला पाहिजे. आज ते होत नाही. बँका बुडवणं हा या व्यवस्थेचा एक भाग आहे. जसं कचऱ्यातून सोनं मिळवणं हा धंदा आहे, तसंच बँक बुडल्यानंतर म्हणजे 5 लाखाच्या पुढच्या रकमेतून काय होतं याच्यावरती सर्व जाणकारांनी रस्त्यावरती उतरण्याची गरज आहे. निश्चित. अनक्लेम डिपॉझिट, अनक्लेम प्रॉव्हिडंट फंड याचं काय होतं आपलं, याचा जरा आपण अभ्यास करूया. मला सर त्याच प्रश्नाकडे यायचं आहे. तुम्ही या सगळ्या गोष्टींबद्दल सांगितलं आणि कशा पद्धतीने यामध्ये गोष्टी केल्या जातात हेही सांगितलं. न्यू इंडिया कोऑपरेटिव्ह बँक ही एक बँक नाही आहे. गेल्या 5 वर्षांमध्ये 60 नागरी बँका ज्या कोऑपरेटिव्ह बँक आहेत त्या नामशेष झालेल्या आहेत असं अनेक रिपोर्ट्समधनं समोर आलेलं आहे. आणि साहजिकच लोकांना काळजी पडते आणि एक प्रश्न पडतो की मग आम्ही अशा कोऑपरेटिव्ह बँकेमध्ये खरंच ठेवी ठेवाव्यात का, त्याच्यामध्ये इन्व्हेस्ट करावी का? तुमचं मत काय आहे? जर 5 वर्षामध्ये 60 ज्या कोऑपरेटिव्ह बँका आहेत त्या नामशेष होत असतील, त्या संपत असतील, तर मग लोकांचे पैसे या कोऑपरेटिव्ह बँकांमध्ये सुरक्षित आहेत का? आणि अशा बँकांमध्ये इन्व्हेस्ट करणं किती सुरक्षित आहे? कोऑपरेटिव्ह बँकांमध्ये सर्वात आदर्श बँक आहे सारस्वत कोऑपरेटिव्ह बँक, हो. शामराव विठ्ठल कोऑपरेटिव्ह बँक, NKGSB कोऑपरेटिव्ह बँक. कोऑपरेटिव्ह बँका चांगल्या चालू शकतात हे त्यांनी सिद्ध केलेलं आहे, विशेष करून सारस्वत बँकेने. राष्ट्रीयकृत बँकांशी कॉम्पिट करत करत आज 90,000 कोटीपेक्षा जास्त धंदा त्यांनी केलेला आहे. अशा वेळेस मी असं कसं म्हणू शकेन की सहकारी बँकेमध्ये पैसे ठेवू नका? मी असं म्हणेन की रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची रेग्युलेटिंग सिस्टम आणि सुपरवायझरी सिस्टम ही सुधारली गेली पाहिजे आणि कोऑपरेटिव्ह बँका जगल्या पाहिजेत, वाढल्या पाहिजेत, कारण ती देशाची गरज आहे. तर लोकांनी तिथे पैसे ठेवणं, कुठे ठेवणं हा त्यांचा व्यक्तिगत निर्णय असला पाहिजे आणि घटनेने त्यांना ते स्वातंत्र्य दिलेलं आहे. आता हे डिस्क्रिप्शन जे आहे हे त्याचं प्रत्येकाचं असतं. जेव्हा 3 चांगल्या बँकाची मी नावं घेतली, त्यांचं माझं काही देणं घेणं नाहीये, पण मी अशा तुम्ही काही बँकांची नावं घेऊन सांगितली की हे बुडल्या. मी तुम्हाला असं सांगतो, गेल्या 25 वर्षामध्ये ओरिजिनली 1500 सहकारी बँका होत्या, आता इन मीन 450 कोऑपरेटिव्ह बँका शिल्लक आहेत देशामध्ये. त्यातल्या बहुसंख्य महाराष्ट्र, कर्नाटक, तमिळनाडूमध्ये आहेत, केरळमध्ये काही आहेत. पण या बँका राजकारण्यांनी, संचालक मंडळातल्या लोकांनी नासवल्या आणि रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया बघत राहिलं. म्हणजे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचं अर्बन कोऑपरेटिव्ह डिपार्टमेंट बघत राहिलं. ते वेळोवेळी काही चांगले जे गव्हर्नर होते, मी त्यांचं नाव घेऊन सांगेन, म्हणजे अगदी आयशी पटेल असोत, डॉक्टर मनमोहन सिंग असोत, ते स्वतः गव्हर्नर होते आमचे, डॉक्टर VY रेड्डी असोत, यांनी या सुधारण्याचा खूप प्रयत्न केलाय. म्हणून त्यांनी असं एक धोरण घेतलं होतं पहिल्या 10 वर्षाच्या टप्प्यामध्ये की छोटी कोऑपरेटिव्ह बँक मोठ्या कोऑपरेटिव्ह बँकेने घ्यावं, त्यातून ठेवीदार वाचले. पण आता 2010 नंतर कुठलीही मोठी कोऑपरेटिव्ह बँक छोट्या कोऑपरेटिव्ह बँकेला घेत नाही, हे धोरण आहे. आणि मग गैरव्यवस्थापनाखाली थकीत आणि बुडीत कर्जाचा बोजा वाढल्यानंतर, गैरव्यवहार आणि फ्रॉड झाल्यानंतर एखादी बँक जेव्हा बुडते तेव्हा त्या बँकेतल्या लोकांना काही कळत नाही. हाच दुर्दैवाचा भाग आहे. मी तुम्हाला सांगतो, न्यू इंडिया कोऑपरेटिव्ह बँकेतल्या अंतर्गत लोकांनी एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाला हे पत्र लिहिलेलं आहे जानेवारी 20 मध्ये. आणि चेअरमन आणि संचालक मंडळ आणि जनरल मॅनेजर्स आणि ब्रांच मॅनेजर्स
यांनी काय घोळ घातलेला आहे याचा तपशीलच त्याच्यामध्ये आहे, म्हणून मी हे सगळं बोलतोय. हे सगळे लेखी पुरावे आहेत. आता या लोकांना ईडी किंवा सीबीआय लागेल का, असे प्रश्न आहेत. या लोकांना कोण वाचवतंय? पण माझा प्रश्न, त्या लोकांचं काय होईल? आय एम लिस्ट बॉदर्ड. माझं म्हणणं, ठेवीदारांचे पैसे कसे मिळतील त्याकरता मी मुंबई हायकोर्टाच्या दरवाजात उभा राहणार आहे. निश्चित. जे कोणून रिट पिटिशन मध्ये सामील होतील त्यांना घेऊन मी सांगेन, मला 90 दिवसाच्या आत माझे 5 लाख द्या आणि 5 लाखाचे पुढचे पैसे माझे सुरक्षित करा. याकरता माझा रिट अर्ज कोर्टात जाईल. मला पण सर, या बँकेमध्ये ठेवीदाराचा जो अधिकार आहे, ठेवीदाराचा जो घटनात्मक अधिकार आहे, की त्याच्या पैशावरती त्याचा पूर्ण अधिकार आहे. बरोबर. मला या सगळ्या गोष्टींकडेच यायचं आहे आणि ठेवीदारांच्या अनुषंगाने त्यांनी आता काय पावलं उचलायला हवीत हे तुमच्याकडनं जाणून घ्यायचं आहे. पण तेच मी आता सांगत होतो. कॉपरेटिव्ह बँकेमध्ये आपण जर बघितलं सर, तर आपण बघितलं की आरबीआयने आता निर्बंध आणलेले आहेत आणि 6 महिन्यांपर्यंत खातेदारांना पैसे सुद्धा त्यांच्या अकाउंटमधनं काढता येणार नाहीये. ज्या वेळेस अशा बँकांमध्ये घोटाळे होतात किंवा एखाद्या बँकेमध्ये फ्रॉड केला जातो, अशा वेळी जे ठेवीदार असतात ते काळजीत पडतात आणि साहजिकच आरबीआयकडनं सुद्धा अनेक निर्बंध लादले जातात. अशा वेळी त्या ठेवीदारांनी काय करणं अपेक्षित आहे? जर घोटाळा झाला तर कुठली काळजी घ्यायला हवी? ते कसली कपाळ काळजी घेणार? आपल्या देशात सुशिक्षित आणि अशिक्षित सर्वांचं अर्थभान इतकं मिडिऑकर आहे, हे कसली काळजी घेणार? आता हाय खात बँकेच्या शाखेसमोर ऊर बडवण्याशिवाय त्यांच्या हातात काही नाही. त्यांनी एकत्र यावं, संघटित व्हावं. पहिली मीटिंग केशव गोरे ट्रस्टने केली. ज्या ठिकाणी जॉर्ज फर्नांडिस यांची ही बँक, निदान समाजवादी चळवळीचं तिथे अजूनही फाउंटन हेड आहे, त्यांनी पहिली मीटिंग केली 24 तासात. याला किंमत जास्त आहे. ज्यांना चळवळ समजते त्यांना कळलं की जॉर्ज फर्नांडिस आणि रणजित भानूची बँक आता त्यांचे वारस आणि ज्यांच्या हातात ती बँक गेली ते कशी संपवतायत याचं भान आलेलं आहे. आणि म्हणून आपण आंदोलनाच्या मार्गाने जगाला हे सांगू हे काय घडतंय आणि आपण एकत्रित येऊन मुंबई हायकोर्टामध्ये एक रिट पिटिशन फाईल करू. जे रिट पिटिशन मध्ये सामील होतील त्यांची यादी कोर्टापुढे देऊ आणि सांगू की आम्हाला ताबडतोब 5 लाख द्या, नंबर 1, आणि माझे पूर्ण पैसे कधी मिळतील हे मला सांगा. याकरता मी तुम्हाला कायद्याच्या 2 गोष्टी सांगतो. मी मगाशी सांगितलं 1961 सालचा कायदा आहे, त्याच्यामध्ये क्लॉज 16 असं म्हणतो. कुठला कायदा? डिपॉझिट इन्शुरन्स क्रेडिट गॅरंटी कॉर्पोरेशन ऍक्ट 1961. त्यातला क्लॉज 16 असं म्हणतो की इन केस ऑफ ए डिफॉल्ट ऑफ ए बँक, एंटायर मनी शुड बी रिफंडेड टू द डिपॉझिटर. म्हणजे सगळे पैसे मला मिळायला पाहिजेत. पण या क्लॉजचा फायदा 61 पासून आजपर्यंत कोणीही याच्यावरती बटनच दाबलं नाही. ज्या बँका बुडल्या लोक रडत राहिले, पण रडवणारा कोण हे लोकांना कळत नव्हतं. रडत राहिले लोक. राजकीय पक्ष काय करतात याच्या तपशिलात मी जात नाहीत, आपल्याला माहिती आहे सगळं. पण मग कधी 10,000, कधी 20,000, कधी 40,000, कधी 1 लाख. 1 लाख केव्हा आले हो? बँक ऑफ कराड लिक्विडेशन मध्ये जाण्याची प्रक्रिया आली तेव्हा डॉक्टर मनमोहन सिंगांनी 1 लाखाची अनाउन्समेंट केली थ्रू आरबीआय, इन्फ्लेशन प्रमाणे. पृथ्वीराज चव्हाण हे कराडचे खासदार, यांच्या सोबत मी 3 वेळा डॉक्टर मनमोहन सिंगांना भेटलो. त्यांनी बँक ऑफ कराड वाचवली, ती बँक ऑफ इंडियाने टेक ओव्हर केली. पण इन्शुरन्स हा प्रश्न 1 लाखापर्यंत नेला. वास्तविक तिथे त्याच्यावरती फार कोणी जोर दिला नाही, कारण का नोकऱ्या वाचल्या आणि ठेवीदार 100% सुरक्षित राहिले. समजा लिक्विडेशन कंटिन्यू राहिलं, ते कंटिन्यू राहिलं, पण मूळ मुद्दा सगळे सुरक्षित राहिले. समजा ते झालं नसतं तर हाहाकार झाला असता. सगळ्या बँकिंग उद्योगामध्ये लिक्विडेशन नंतर ताबडतोब नोकरी जाते आणि ठेवीदार धोळीस मिळतो. डॉक्टर मनमोहन सिंगांनी हर्षद मेहताच्या कालखंडामध्ये बँकिंग सिक्युरिटीचा बँक ऑफ कराडने जो घोटाळा केला त्याच्यामध्ये बुडलेली बँक त्याचं समजून घेतलं आणि तो माणूस हे समजू शकला. आमच्या बाकीच्या राजकीय नेत्यांना हे अजूनही भान नाही. आणि
अन्य बँक कर्मचारी नेत्यांना सुद्धा अजून भान आले असं म्हणता येत नाही. सहकारी बँकांच्या बाबतीत त्याच वेळेस एक मेट्रोपॉलिटन कोऑपरेटिव्ह बँक नावाची बँक ही लिक्विडेट झाली आणि हर्षद मेहता ते आत्ता म्हणजे केतन पारेख पर्यंत एक कालखंड घ्या, केतन पारेख ते नीरव मोदी हा एक कालखंड घ्या, धडाधड बँका कोसळतात, विशेष करून 2010 नंतर. खाजगी बँका टेक ओव्हर होतात राष्ट्रीयकृत बँकांकडून, पण कोऑपरेटिव्ह बँका मरायला सोडण्यात येतं. आणि म्हणून आपण कोणाला मार्गदर्शन करत बसावं असा खरा प्रश्न आहे. म्हणून कायद्याच्या लढाईमध्ये क्लॉज 16 जो आहे याच्यावरती बोट ठेवून क्लॉज 17 हा 1 लाखाचा 5 लाख झाला. त्याची सीकेपी बँक या मार्च कोरोना काळात मार्च 2020 बघा, मार्च 2020 एप्रिलमध्ये मी अर्ज केला कोर्टामध्ये. न्यायमूर्ती काथावलांनी ऑगस्ट 20 मध्ये 5 लाख देण्याची ऑर्डर दिली. त्यामुळे रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया आणि केंद्र सरकारला ऑगस्ट 21 मध्ये 5 लाखाचा कायदाच करावा लागला. त्यापूर्वी कायदा नव्हता. पण माझं म्हणणं 10,000 ते 1 लाख, 1 लाख ते 5 लाख हे कसलं नाटक आहे? क्लॉज 16 सांगतो सगळे पैसे मिळाले पाहिजेत आणि क्लॉज 17 सांगतो 5 लाख मिळाले पाहिजेत. अरे पण हे दोन्ही एकमेकाला विरोधाभासाचं नाहीये का? ते कॉम्प्लिमेंटरी असलं पाहिजे. ते कॉन्ट्ररी कसं असेल याचा निकाल फक्त कोर्टात लागू शकतो, याचा निकाल संसदेत पण लागू शकतो. पण आमचे सांसद इतक्या तपशिलात या गोष्टी बघायची इच्छा पण नाही आणि म्हणून त्यांना असं वाटत नाही की आपण लक्ष घालावं. त्यामुळे न्यायालयाकडे जाऊन हा कायदा ठोकून ठोकून दुरुस्त करणं फार आवश्यक आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया सुद्धा माजलेला आहे आणि त्यांना सुद्धा त्यांच्या गेल्या 10 वर्षातल्या धोरणांमध्ये त्यांनी किती ठेवीदारांचं नुकसान केलेलं आहे, किती गुंतवणूकदारांचं नुकसान केलेलं आहे याचा जाब विचारावा लागेल. पण रस्त्यावरची लढाई करायला लागेल. निश्चित रस्त्यावरची लढाई निश्चितच करावी लागेल हा मुद्दा तुम्ही मांडताय. पण दुसरीकडे तुम्ही कायदेशीर दृष्ट्या कुठच्या पावलं दोन्ही हेही तुम्ही सांगितलेलं आहे. 5 लाखापर्यंतची जी अमाऊंट आहे ती मिळायला हवी असं RBI सांगताय. पण प्रश्न पुन्हा राहतो सर की अनेकांनी त्यांच्या आयुष्यभराची जमापुंजी असते ती इन्व्हेस्ट केलेली असते, अनेक गोष्टी तिथे असतात, FDs असतात. अशा वेळी जेव्हा अशा मोठ्या प्रमाणात घोटाळा होतो आणि कळतं की असे इतक्या मोठ्या प्रमाणावर पैशांची अफरातफर झालेली आहे, अशा वेळी जर मी सामान्य ठेवीदार असेल आणि मी काही पैसे इन्व्हेस्ट केले असतील तर मला किती गॅरंटी आहे की माझे पूर्ण पैसे मिळायला हवेत? कायदेशीरदृष्ट्या ते मिळायला हवेत असं कायदा सांगतो, पण ते खरंच मिळतात का? आणि ते मिळण्यासाठी किती वेळ लागतो का? माझे पैसे सगळे पैसे बुडतात या सगळ्या प्रक्रियेमध्ये? सीकेपीच्या वतीत 5 लाख ऑगस्ट 20 ला मिळाले. हो. बाकी सर्व बँकांना ऑगस्ट 21 नंतर मिळाले. भारतातल्या सगळ्या बँकांना सीकेपीने मार्गदर्शन केलं आणि 5 लाख हे मिळाले. 5 लाख केव्हा मिळतात असं कायदा म्हणतो? लिक्विडेशनच्या नंतर. बरोबर. इथे काय घडलंय? न्यू इंडियाच्या बाबतीत असं घडलंय, बाहेर बोर्ड लागलेत प्रत्येक ब्रँचला की रिझर्व्ह बँक म्हणते आम्ही 5 लाख देणार आहोत. मग ऑगस्ट 21 चा कायदा म्हणतो बँक लायसन रद्द करणं आणि लिक्विडेशन होणं, त्यानंतर 5 लाख मिळणं. इथे तुम्ही आधी देता, हे त्याचं स्वागतच करायला पाहिजे. पण मग हे कायद्याचं पालन तुम्ही तुमच्या मनाप्रमाणे करणार असाल तर मग आता सेक्शन 35 मध्ये जेवढ्या बँका आहेत त्या सर्वांना 5 लाख ताबडतोब द्या, ताबडतोब द्या. मुंबईच्या हायकोर्टामध्ये पेन अर्बन कोऑपरेटिव्ह बँकेची एक केस 14 वर्षे आहे, त्यांना 1 पैसा मिळालेला नाहीये. त्यामुळे 5 लाख जर त्यांना मिळाले त्या बँकेत तर 98.5 कोटी लोकांचं बरं होईल. न्यू इंडियामध्ये काय होणार आहे? 90% लोकांचे पैसे मिळतील. म्हणून माझा आग्रह की 90% लोकांना पहिल्या फटक्यात पैसे मिळतील, पूर्ण पैसे मिळतील. आणि 5 लाखाचे पुढचे जे आहेत 10% असतील, आणखीन काय असतील, त्याकरता लढा चालू राहील. लढ्याशिवाय पर्याय नाही. न्यायालयीन लढा. सर मी अगदी साधं समजून घ्यायचं म्हटलं तर मला 5 लाख रुपये हे मिळू शकतील माझ्या इन्व्हेस्टमेंटमध्ये, पण माझे जर त्या बँकेमध्ये 20 लाख रुपये असतील, 10 लाख रुपये असतील तर ते मिळवण्यासाठी मला कायदेशीर लढा आणि रस्त्यावरचा लढा लढावा लागेल. हो, पण रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया तुम्हाला 5 लाखापेक्षा जास्त मिळणारच नाही असं कायदा करून सांगते. त्याचं काय करायचं? म्हणून रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाला ठोकून काढणं आवश्यक आहे.
याचं काय करणार तुम्ही? बरोबर आहे. पण मग तुम्ही सामान्य माणसाच्या बाजूने सारखं बोलता. रेग्युलेटर आणि सुपरवायझर काय करतो बघा ना जरा. बरोबर आहे. पण मला सर अगदी याच्यामध्ये अगदी थोडक्यात समजून घ्यायचं आहे आणि साधं गणित समजून घ्यायचं आहे. जर माझे आता या न्यू इंडिया कोऑपरेटिव्ह बँकेमध्ये 10 लाख रुपये असतील आणि कायद्यानुसार मला 5 लाख रुपये पहिल्यांदा मिळू शकतील, पण माझे उरलेले 5 लाख रुपये मला मिळतील की नाही मिळतील का ते माझे कोर्टामध्ये जेव्हा तुम्ही जाल तेव्हा ती केस चालू राहील. आणि ती केस मुंबई हायकोर्टामध्ये सिटी कोऑपरेटिव्ह बँक, कर्नाळा कोऑपरेटिव्ह बँक, बाबाजी दत्ते महिला सहकारी बँक, त्यानंतर कपोल कोऑपरेटिव्ह बँक, या केसेस चालू आहेत. आणि सर्वात मोठा अन्यायाचा कळस म्हणजे गेली 2.5 वर्ष पंजाब आणि महाराष्ट्र कोऑपरेटिव्ह बँकेच्या 3 रिट पिटिशन मुंबईच्या हायकोर्टात पेंडिंग आहेत. पण रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचा माणूसच तिथे येत नाहीत कोर्टामध्ये. असाही अन्याय कोर्टामध्ये चालू आहे. निश्चित ही पण एक वस्तुस्थिती आहे. त्यामुळे 5 लाखाच्या वरची लढाई आता तरी पैसे नाही मिळणार, 1 पैसा नाही मिळणार, पण लढल्याशिवाय काहीच मिळणार नाही. बरोबर. केस चालू राहील. 10 लाखाचं तुमचं उदाहरण 5 लाख मिळतील, वरच्या 5 लाखासाठी केस चालू राहील. कारण ते तुमचे पैसे आहेत, कष्टाचे पैसे आहेत, मेहनतीचे पैसे. बरोबर आहे. मगाशी तुम्ही बॅलन्स शीटचा उल्लेख केला होता. आपण म्हणतो की नॉन परफॉर्मिंग असेट्स असतील किंवा बँकेमध्ये किती आपण म्हणतोय की किती कर्ज दिले आहेत या सगळ्याबद्दलची आपल्याला माहिती मिळत असते. एक साधारणपणे लक्षात घ्या की 5% ग्रॉस एनपीए 5% क्रॉस झालं की सगळं लगेचच रिझर्व्ह बँकेमध्ये लक्ष गेलंच पाहिजे आणि तपासलं गेलं पाहिजे की कुठल्या क्षेत्रात किती कर्ज दिली आहेत. मी तुम्हाला मगाशी सांगत होतो एकाच क्षेत्रात 40% कर्ज वाटप झाले. ते कन्स्ट्रक्शन आहे, तिथून कधीच कर्ज परत येत पण सर नाही. हे आपण सगळ्या अर्थकारणाच्या बाजू आपण मांडतो, पण सामान्य इन्व्हेस्टर म्हणून, सामान्य खातेदार म्हणून मला त्याला काय कळतच नसतं. करेक्ट. तर मला असा प्रश्न विचारायचा आहे सामान्य गुंतवणूकदाराला, एक मिनिट माझा त्याला असं ऐका सामान्य गुंतवणूकदार म्हणजे ठेवीदाराला त्यातलं काही कळत असतं, त्याने पैसे काढून घेतले. पण मग सामान्य गुंतवणूकदाराला हे कळण्यामागे काय करावं लागेल, त्याला कसं कळू शकतं, याच्यासाठी काही आपली माध्यम, आपला कामगार संघटना, आपले राजकीय पक्ष हे कमी पडतायत या देशातल्या नागरिकांचं अर्थभान वाढवण्यामध्ये. दुसरी गोष्ट, अर्थकारण म्हणजे केवळ शेअर कुठला घ्यावा आणि कुठला विकावा एवढंच आता माध्यमांमध्ये 3-3 पानं दिली जातात. बरं, मला एक प्रश्न विचारायचा आहे. मला एखाद्या बँकेमध्ये गुंतवणूक करायची किंवा खातं काढायचे, पैसे ठेवायचे आहेत, एखादी कोऑपरेटिव्ह बँक असेल, तर मी त्या बँकेमध्ये गुंतवणूक करताना किंवा पैसे ठेवताना काय पाहिलं पाहिजे, त्या बँकेचं कुठची गोष्ट पाहिली पाहिजे आणि नंतर पैसे ठेवले पाहिजे? आता ज्यांना बॅलन्स शीट कळतं त्यांनी बॅलन्स शीट बघायला पाहिजे. आता या न्यू इंडिया कोऑपरेटिव्ह बँकेमध्ये कधीही बॅलन्स शीट कुठल्याही ब्रँचला डिस्प्ले केलं नाही, हा नियम आहे. डिस्प्लेच केलं नाही. सगळ्या कोऑपरेटिव्ह बँकांनी बॅलन्स शीट डिस्प्ले केलं पाहिजे. नाही केलं ना, त्यामुळे लोकांना ते गृहीत धरतात. लोक पण प्रश्न विचारत नाहीत. अ बँक आहे का, ग्रेडची बँक आहे का, सी आहे का, डी आहे. आता ए ग्रेडच्या बँका जास्त बुडतात. हा एक भाग. हे बुडवणाऱ्यामध्ये पुढाकार आहे अनेकांचा, राजकीय नेत्यांचाच पुढाकार आहे. तपशिलात गेलं तर प्रत्येकाची कुंडली मांडता येईल. मुद्दा तो नाहीये. मुद्दा मी सांगतो तो हा आहे की बॅलन्स शीट आणि रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचं सुपरविजन जर 2020 नंतर त्यांनी स्वतःच्या ताब्यात घेतलं तर ही रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची जबाबदारी आहे. रेग्युलेशन आणि सुपरविजन दोन्ही तुमच्याचकडे आहे. राज्याचे अधिकार तुम्ही काढून घेतले. मला तुम्ही सांगा, या देशाची घटना सर्वोच्च आहे. कामगार आणि सहकार हा राज्याचा अधिकार आहे ना. तर तुम्ही सहकार खातं शोभेकरता ठेवलं महाराष्ट्राचं आणि केंद्रामध्ये सहकार खातं स्वतःकडे घेतलं, तर राज्याच्या अधिकाराचं काय? त्याचा सुपरवायझरी रोल, मुळातला जो सहकार कायदा आहे ना, हा खडून काढा आणि बघा हे सरकार सहकार क्षेत्र आपल्या मनाप्रमाणे बळवू पाहतंय. आणि मग असं व्हॉट्सअप ग्रुपमध्ये अनेक शहाणे लोक ही बँक वाचेल, असं होईल तसं होईल, युनिटी फायनान्सच्या गप्पा करतात पंजाब महाराष्ट्राच्या. युनिटी फायनान्स कुठे जन्माला आली? हे बुजगावणं कोणी उभं केलं? पीएमसी टेकओव्हर झाली, हा मार्ग आहे का? मग तिथल्या ठेवीदारांच्या पैशाचं काय झालं?
त्यांना 10 वर्षानंतर 100 रुपयातले 65 रुपये मिळणार. तर त्या 35 रुपयाचं काय झालं? बरोबर. एक 70 वर्षाचा मनुष्य आजच्या घडीला वयाच्या 80व्या वर्षापर्यंत त्याचे पैसे बघायला जिवंत राहील का? हे सगळे प्रश्न पंजाब आणि महाराष्ट्राच्या एकूण टेक ओव्हर मध्ये आहेत. युनिटी फायनान्स ही नॉन बँकिंग फायनान्शियल कंपनी आहे जी डिमोनेटायझेशन नंतर जन्माला आलेली आहे. सगळ्या एनबीएफसी आज या देशातल्या गरिबांना लुटतायत आणि प्रचंड मोठा हाहाकार सर्वसामान्य माणसांच्या घरांमध्ये आहे. अतिशय चढ्या व्याजदराने ते कर्ज घेतात आणि ते परत फेडत नाहीत म्हणून लोक आत्महत्या करतात. हा एनबीएफसीचा एक नवीन अवतार आहे. काही काळानंतर तुम्हाला ही एनबीएफसी युनिटी फायनान्स दिसणार नाही. बरोबर. याच्या मॉडेलवरती सहकारी बँका टेक ओव्हर करणं आम्ही करू असं जर कोणी म्हणत असेल तर खाजगी सावकारशाहीला एक नवीन कायदेशीर स्वरूप देणं असा एक प्रस्ताव सध्याचं केंद्र सरकार करतंय असा मला संशय आहे. मला एक विचारायचं सर, याच्यामध्ये आपण कॉपरेटिव्ह बँकांबद्दल बोललो, किती बँका बुडल्या, कुठल्या बँका चांगल्या पद्धतीने चालल्या याच्याबद्दल बोललो, पण नॅशनलाइज बँका किंवा कॉपरेटिव्ह बँका असा जर मला निर्णय घ्यायचा असेल माझं खातं काढण्यासाठी किंवा मला पैसे ठेवण्यासाठी, तर मी कुठल्या बँकेला प्रेफरन्स दिला पाहिजे? मी उघड सांगेन की बँका राष्ट्रीयकृत झाल्या 1969 साली. याचं कारण खाजगी बँकांमध्ये मोठं संकट होतं बुडण्याचं. राष्ट्रीयकृत बँका झाल्यानंतर ह्या सगळ्यांचं हे संकटच इंदिरा गांधींनी मिटवलं आणि या देशाला एक मोठा इट वॉज अ बँकिंग रेव्होल्युशन स्थैर्य मिळालं. म्हणून तेव्हापासून आजतागायत जरी 28 बँकांच्या आता 12 बँका झाल्या तरी मालक भारत सरकार आहे. पक्ष कुठला ह्याला फार महत्व नाहीये. भारत सरकारचा एकूण त्या ठिकाणी मालकी हक्क नाही म्हटलं तरी ऍव्हरेज 70% आहेच. पण तो जरी 51% असला तरी केंद्र सरकार जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत राष्ट्रीयकृत बँका बुडू शकत नाहीत. उद्या बुडवायचं म्हटलं तरी बुडू शकणार नाहीत. हा, ते विकण्याचा प्रयत्न करतील जशी तिने आयडीबीआय बँक विकायला काढली आहे. माझा मुद्दा असा, राष्ट्रीयकृत बँका सरकार बुडल्याशिवाय बुडणार नाहीत म्हणून राष्ट्रीयकृत बँकेत तुमचे पैसे सुरक्षित आहेत. निश्चित. अगदी शेवटी सर, ह्या सगळ्या चर्चेमधनं अनेक प्रश्नांची उत्तरं लोकांपर्यंत पोहोचली असतील, त्यांच्या मनातल्या शंकांची उत्तर सुद्धा मिळाली असतील. पण असे जेव्हा घोटाळे होतात किंवा असं जेव्हा लक्षात येतं आणि अनेकांचे संसार या सगळ्यामध्ये उद्ध्वस्त होतात, अनेकांची आयुष्यभराची जमापुंजी असते ती सगळी जाते, अशा वेळी एक शेवटी जाता आता तुम्ही लोकांना काय सांगाल, खातेदारांना काय सांगाल आणि विषयामध्ये किंवा बँकिंग विषयामध्ये आपल्या पैशांच्या इन्व्हेस्टमेंटमध्ये आपण कसं साक्षर होणं गरजेचं आहे याच्याबद्दल काय सांगाल? साधी गोष्ट आहे की आपले पैसे सुरक्षित कसे राहतात याविषयी म्हणजे सावध राहिलं पाहिजे, ही पहिली गोष्ट आहे. व्याजदर 0.5% 1% जास्त मिळतो म्हणून धावत जाणं तिकडे पहिल्यांदा बंद केलं पाहिजे. गेल्या 30-32 वर्षात कमी व्याजदर हे होणारच आहे. अर्थव्यवस्थेमध्ये संकट खूप मोठं आहे. प्रचंड संकटामध्ये भारतातली अर्थव्यवस्था आहे. अशा वेळेस हे जे लफंगे एनबीएफसी आहेत आणि काही कोऑपरेटिव्ह बँका जेव्हा 9%, 10%, 11%, 12% व्याजदर देतात, तिकडे जर तुम्ही गेलात तर रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या नियमाच्या बाहेर जाऊन कोणीही 1% जास्त देत असेल तर ती बँक बुडलीच म्हणून समजा. मग हे कोणी कोणाला सांगावं? व्याजदर जास्त आहे, बोर्ड लागलेला आहे म्हणून जातात. तो बोर्ड 2-3 वर्षांनंतर गायब असतो आणि बँक पण गायब असते. ज्या बँका ह्या गोष्टी करतात त्याच्यावरती रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचं सुपरविजन आहे का? माझं म्हणणं रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया धृतराष्ट्राच्या अवस्थेत आहे. एनबीएफसीचे व्यवहार धृतराष्ट्राच्या नजरेतूनच बघितलं जातं. मग सामान्य माणसांनी पण सज्ञान व्हावं, लोभामध्ये जाऊ नये आणि मी काही नावं घेऊन सांगितली चांगल्या कॉपरेटिव्ह बँका, त्यांच्याकडे जावं आणि राष्ट्रीयकृत बँकांकडे जावं. निश्चितच.
त्यामुळे अर्थातच सरांनी या सगळ्याबद्दलची माहिती आपल्याला दिलेली आहे. जे खातेदार आहेत त्यांच्या मनात प्रश्न आहे की त्यांचे सगळे पैसे मिळणार की नाही, पण सरांनी जसं सांगितलं आहे की तुम्हाला कायदेशीर लढाई ही तर लढावी लागणारच आहेत, त्याचबरोबर रस्त्यावरची सुद्धा लढाई लागणार आहे आणि जी व्यवस्था या सगळ्यामध्ये दूषित झालेली आहे ती सुद्धा आता साफ करायची गरज आहे आणि तरच ह्या कॉपरेटिव्ह बँका जगतील आणि लोकांचे आणि खातेदारांचे जे पैसे आहेत ते सुरक्षित राहतील. उडगी सर, तुम्ही वेळात वेळ काढून आम्हाला ही सगळी माहिती दिलीत, आम्हाला या सगळ्याबद्दल साक्षर केलं, त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. आणि तुम्हालाही या सगळ्या संदर्भातले जे प्रश्न पडले असतील त्याची सुद्धा उत्तरं मिळाली असेल, तुमच्या मनात आणखी काही शंका असतील, तुम्हाला काही सगळे प्रश्न असतील तर तुम्हाला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. आणि अजूनही तुम्ही मुंबई तकला सबस्क्राईब केलं नसेल तर ते सुद्धा करायला विसरू नका. पाहत राहा मुंबई तक.